सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। श्रोतेहो नमस्कार। 14 जानेवारी 2026 रोज बुधवार, पौष वद्य एकादशी या दिवशी मकर संक्रांत होत आहे। दरवर्षी आपण संक्रांतीची विस्तृत माहिती सांगत असतोच, जसं की संक्रांतीचा पुण्यपर्व काळ, संक्रांतीचे वाहन म्हणजे संक्रांत कशावर आहे, तसेच संक्रांतीचा रंग, तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे व कोणत्या राशीकरता काय शुभाशुभ फळ असेल, ही तर दरवर्षी आपण दिली जाणारी माहिती आहेच, ही देतोच। आणि या वर्षी वेगळे पण असं आहे की अनेक वर्षांनी म्हणजे 23-24 वर्षांनी संक्रांत आणि षटतिला एकादशी हे दोन योग एकत्र आलेले आहेत। हा फार मोठा योग आहे। मग आता सर्वांना मोठा प्रश्न पडतो की देवाला नैवेद्य दाखवायचा कसा आणि काय दाखवायचा। उपवास आहे, एकादशी आहे, तसं तर श्रोते हो, उपवासाचं निमित्त हे भक्ताला असतं, देवाला नाही। म्हणून एकादशीलाही देवाला नैवेद्य दाखवतात। काही जण संक्रांतीला दरवर्षी सत्यनारायणाची पूजा करत असतात। मग अशा वेळी शिरा म्हणून जो नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये गव्हाचा रवा असतो, तूप, केळी, साखर वगैरे हे नैवेद्य देवाला दाखवायचे असतातच आणि ते दाखवता येतात। मात्र लक्षात ठेवा, घरात जर सर्वांनाच एकादशी असेल तर देवाला वेगळा नैवेद्य नको। आपण जे खाणार आहोत तेच आपण देवाला अर्पण करायचं आहे, वेगळा नैवेद्य अर्पण करायचा नसतो। ही षटतिला एकादशी आहे। या दिवशी तिळगुळ खाता येतात। तुम्ही म्हणाल मग तीळ खाल्ल्याने एकादशी मोडते? नाही, एकादशी मोडणार नाही, हेही लक्षात घ्या। मग बाकी नेहमीप्रमाणे आपण उपवासाचं खायचं, जसं फळ, फळावळं, दूध, कॉफी, साबुदाणा, भगर, तुम्हाला जे काय खायचं। ज्यांना एकादशी नसेल त्यांनी नेहमीप्रमाणे भोजन करा। 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्यनारायणाचा मकर राशीत प्रवेश होणार आहे। म्हणजेच पर्वकाळ हा दुपारी 3:06 पासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत 6:21 पर्यंत आहे। म्हणजे याच काळात वनवास करायचा आहे। श्रोते हो, 24 वर्षांनी मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी हा योग जुळून आलेला आहे। मग या दिवशी आणखी एक योग आहे की अनुराधा नक्षत्रावर एकादशी आणि बुधवार म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग, त्याला अमृत सिद्धी योग म्हणतात। खूप छान योग जुळून आलेला आहे। या योगावर कोणतंही दान पुण्य केलं शतगुणी कृतम करतो, म्हणजे त्याचे 100 पटीनं फळ मिळतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। मग काय दान करावं तर तांब्या पितळेची भांडी दान करावी, गाईला घास म्हणजे गोग्रास, उपवासाचे पदार्थ दान करावे, तिळ मिश्रित पदार्थ, तिळगुळ, तिळाचे लाडू जे काही असतील, सुवर्ण दान करावं, भूमी दान करावी, गाय दान करावे म्हणजे गोदान, अश्वदान, यथोचित वस्त्रदान, यथाशक्ती आपण दान करायचं आहे। या दिवशी केलेल्या दानाचं पुण्य मी मगाशी सांगितलं की 100 पटीनं सांगितलेलं, त्यामुळे आपण आपल्याला यथाशक्ती जे वाटेल ते दान करा। आता संक्रांतीचं स्वरूप पाहूया। मंडळी, ही संक्रांत बालवकरणावर होत आहे आणि बालवकरणावर होत असल्यानं तिचं वाहन जे आहे ते व्याघ्र आहे, म्हणजे वाघावर बसलेली आहे आणि उपवाहन घोडा आहे। तिनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे, शस्त्र म्हणून हातात गदा घेतलेली, म्हणजे ती गदाधारी आहे। उपवासाकरिता जाईचं फूल तिने हातात घेतलेलं आहे आणि पायस भक्षण करत आहे, असं या संक्रांतीचं स्वरूप आहे। या संक्रांतीचं वार नाव आणि नक्षत्र नाव एकच आहे, ते नाव म्हणजे मंदाकिनी। या संक्रांतीचं नाव मंदाकिनी आहे। ती संक्रांत पूर्वेकडून येते, पश्चिमेकडे जाते आणि वायव्येकडे पाहते, वायव्य दिशेस ती पाहते। संक्रांतीचा पर्व काळामध्ये आपण दंतधावन करायचं, म्हणजे काय करावं काय करू नये याबद्दल मी अल्पशी माहिती सांगतोय की दंतधावन करायचं नाही, म्हणजे दात घासायचे नाही, कठोर बोलणे, जसं की एखाद्याला शिवाश्राप देणं, कठोर बोलणं, अभद्र बोलणं हे नक्की टाळायचं आहे। वृक्षछेदन करणे, कोणते जुने नवे वाळलेले कोणतेही जरी वृक्ष असले तरी संक्रांतीच्या काळात ते तोडायचे नाहीत, गवत काढायचं नाहीये, गाई म्हशीच्या धारा काढ म्हणजे दोहन करायचं नाहीये आणि कामविषयक सेवन देखील करायचं नाहीये, हे सगळं करणं टाळायचंय। श्रोते हो, दरवर्षी संक्रांत आली की वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जातात। ही संक्रांत अशुभ आहे, ही संक्रांत फलाण्याच्या मुलावर आहे, ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांनी वनवासच करायचं नाही, कोणाच्या लेकी बाळावर ही संक्रांत आहे, असं काहीही नाही।
संक्रांत ही कधीही अशुभ नसते हे लक्षात ठेव. तिचे फळं मात्र राशी परत शुभाशुभ असतील तो भाग वेगळा, पण कुणाच्या लेकी बाळाला कुणाच्या मुलाला ही कधीही अशुभ नसते हा गैरसमज पसरवला जातो, घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. याचा कोणताही शास्त्राधार नाहीये. त्यामुळे आपण अजिबात घाबरू नका. अशा काही शंका कोणी आपल्या मनात टाकल्या तर आपल्या जवळच्या गुरुजींना, ज्योतिषांना किंवा एखाद्या अभ्यासू विद्वान व्यक्तींना विचारून त्याचं शंका समाधान निरसन करून घ्या. श्रोतेहो, आता संक्रांतीची फळं पाहूया आपण. ही संक्रांतीची फळं नक्षत्र परत्वे आहेत, म्हणजे नक्षत्रानुसार आहेत. प्रथम आपण पाहू विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा या 3 नक्षत्रांना पंथा म्हणजे प्रवास योग सांगितलंय. पर्यटकांना पर्यटनाचे योग येतील, दूरचे प्रवास करण्याचे योग येतील. चांगलं एक फळ आहे. थोडक्यात मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रांना भोग सांगितलेला आहे. यामध्ये काही व्याधी, भोग, शरीर पीडा ह्या संभवतात. पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या 3 नक्षत्रांना व्यथा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये शरीर पीडाच येते, पण जुनाट काही रोग हे नव्याने उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे यांना व्यथा सांगितलेली आहे. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग आणि आरद्रा या 6 नक्षत्रांना वस्त्रफळ सांगितले, म्हणजे उत्तम वस्त्र परिधान करण्याचे, उंची वस्त्र घेण्याचे योग या नक्षत्रांना येणार आहे. पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेष या नक्षत्रांना हानी सांगितलेली आहे. या नक्षत्रावाल्यांनी, ज्यांचं हे नक्षत्र असेल त्यांनी नवीन काही व्यवहार करायचे नाही. देवाणघेवाणमध्ये हानी होऊ शकते. दिलेल्या पैशामध्ये परत येण्यामध्ये विश्वासघात होऊ शकतो, तेही एक प्रकारची हानीच आहे. प्रवासामध्ये चोऱ्या होणं ही एक प्रकारची हानीच आहे. याबद्दल काळजी घ्यायची. मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती या नक्षत्रांना, या 6 नक्षत्रांना विपुल धनयोग सांगितलेला, म्हणजे भरपूर धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. अशा व्यक्तींना जुना अडकलेला पैसा, व्यवहारात गुंतलेले पैसे हे सुद्धा लवकर वसूल होतील असा योग आहे. तर श्रोते हो, ही होती मकर संक्रांत 2026 याबद्दलची माहिती. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आपला अभिप्राय जरूर नोंदवा. आपल्या अभिप्रायाचं आमच्याकडून नेहमी स्वागतच आहे. तुम्हाला जर काही सूचना कराव्या असे वाटत असतील अगदी मनमोकळेपणाने सूचना करा. ही संक्रांत तुम्हा सर्वांना, तुमच्या परिवाराला आनंददायी, सुखदायी, यश, भरभराट, कीर्ती, मान सन्मान मिळो, आपले इच्छित कार्य साध्य हो, हा सर्वांनाच आशीर्वाद आहे. ही संक्रांत सर्वांना सुखसमाधानाची जाओ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.